आज मी मटर पनीर बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक पॅन ठेवला आहे, त्याच्यात तेल टाकले आणि खडे मसाले टाकून घेतले। तर इथं मी 2 कांदे मोठे साईजमध्ये कापून घेतले, तर तेही टाकून घेते। जास्त चॉप केलं नाही कांदा। अद्रक 1.5 इंच टाकले, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या तर तुकड्यामध्ये कट करून आणि 10-12 लसूण पाकळ्या। ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। कांद्याचं थोडं पाणी सुकू द्यायचं आहे आपणाला। असंच परतत राहायचं आहे। मसाले करपायला नको आहे, त्याची काळजी घ्यायची। एक मोठं टमाटर कापून घेतले मी इथं, तेही टाकून घेते आणि नमकही टाकून घेते 1 चम्मच। नमक टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मटर पनीर खूपच सोपी रेसिपी आहे आणि काहीच झंझट नाही, पटकन बनणारी ही भाजी आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर सॉफ्ट झाले। आता गॅस बंद करते मी। आता इथं पनीर कापून घेते। पनीरचे मोठे तुकडे ठेवायचे आहेत। जेव्हा पनीर तेलात फ्राय करतात तेव्हा मोठे तुकडे ठेवायचे आणि कच्ची पनीर टाकताव ना तेव्हा छोटे केलं तर काहीच हरकत नाही। पलटायला सोपं जाते आणि जास्त चिटकत नाही पॅनला। पॅनचा मसाला थंड झालेला आहे। आता एका प्लेटात काढून घेते। काढल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकून घेणार आहे पनीर परतण्यासाठी। आता इथं पनीर टाकून घेते। पनीर कधीही टाकल्या पलटायचं नाही, चिटकती आणि त्याचे तुकडे पडतात। थोडंसं हलकासा कलर चेंज झाला की मग पनीर पलटून घ्यायचं। एका साईडला मी प्लेटात पातेल्यात एका पाणी घेतले मी आणि त्या पाण्यात हिंग आणि नमक टाकून घेतले आणि त्याच्यात पनीर काढणार आहे। दुसरं तेल टाकून मी गरम केले आणि त्याच्यात कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे। व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं तेलात। 2 ते 3 मिनिट असंच परतत राहणार आहे, ह्याचा कलर चेंज होईपर्यंत। हलका गोल्डन कलर यायला चालू झालाय कांद्याला। पिसून घेतलेला आता इथं मसाला टाकून घेणार आहे। पनीरच्या भाजीला वाटण करणं खूप गरजेचं आहे। मसाल्यात चांगले पनीर कोट होते। इथं आता मटर धुवून घेतले तर ते टाकून घेते। व्यवस्थित ह्याला परतून घेणार आहे। कधीही मसाला परतणंच गरजेचं आहे, म्हणजे भाजी चांगली बनते आणि स्वादिष्टही बनते। 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवले आणि गॅस कमी केलेला आहे। असंच मी परतून घेते। थोडीशी हळदी पावडर टाकून घेतली आहे इथं। जास्त हळद टाकायची नाही, एक छोट्या चमच्यानं बारक्या 1 टीस्पून टाकलेली आहे। 2 वेळेस थोडी। आता ह्यालाही मिक्स करून घेते। थोडंसं मिक्सरचं भांडं विसरून पाणी टाकले मी। याच्यात आपली मटरही शिजली जाते आणि मसालाही भुंजला जातो। मसाला फ्राय करणं खूप गरजेचं आहे। खूप स्वादिष्ट बनते पनीर हे। कमीत कमी हे 5 ते 7 मिनिट मी मसाला असाच फ्राय करणार आहे। गॅस कमीवर ठेवणार आहे। ढक्कन झाकलं की गॅस कमी करायचं आणि काढलं की गॅस वाढवायचा आणि हलवायचं। असं करीत मी 5 ते 6 मिनिट मसाला फ्राय करून घेणार आहे। त्याच्यात मटरही शिजली जाते व्यवस्थित। आता थोडा वेळ आणि इथं झाकून ठेवणार आहे। हेच गरजेचं आहे, मसाला बनवणंच गरजेचं आहे, बाकी काहीच अवघड नाही। फक्त मसाला तेल सुटेपर्यंत भुंजायला पाहिजे, म्हणजे फ्राय करायला पाहिजे। आता इथं मी मिरची पावडर टाकून घेते। हे आमचं काळं तिखट आहे, घरीच बनवतो आम्ही। त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी।
आणि कधीही पनीरच्या भाजीला पाणी गरमच टाकायचं आहे. मी गरम पाणी करून ठेवलं होतं साईडला. जास्त पाणी तर टाकायचं नाही, पण गरमच टाकायचं. हे पनीर टाकून घेते आता पाण्यातली. हे पनीर टाकल्यामुळं पाणी थोडंसं हे गुणगुण झालेलं असते. मी हेच टाकणार आहे. जास्त जर पनीर बनवायचं झालं तर मग कधीही पाणी गरम करून टाकायचं. आता मला इथे जास्त भाजी बनवायची नाही म्हणून मी तेच पाणी टाकणार आहे. हेही थोडं गरम झालेलं आहे पाणी. हिंगाचं आणि नमकचं पाणी, हे दुसरं नमक मी टाकणार नाही. पनीर टाकल्याच्या नंतर हलक्या हातानं आपणाला हलवायचं आहे. कधी कधी कोणती पनीर खूपच लवकर तुकडे पडतात. आता हे 5 मिनिट शिजायला ठेवणार आहे अशीच भाजी. म्हणजे पनीरलाही मसाला लागतो आणि आपली राहिली सायली मटरही शिजली जाते. हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवले. थोडंसं अर्ध साईडला उघडं केलं. हे बघा, उकळीपर्यंत मी फुल गॅस केलते. एकदा उकळी आल्याच्या नंतर मी गॅस कमी करून 5 ते 6 मिनिट ठेवलते कमी गॅसवर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि प्लेटिंगची तयारी करते. दुसरा मसाला मी टाकला नाही वरून, क्योंकि काळ्या मसाल्यात ही मसाला आहे आणि दुसरा मी मसाला बनवला खडे मसाले टाकून. खूपच छान भाजी बनली आणि कलरही खूपच सुरेख आलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मटर पनीरची भाजी तयार आहे.